पण आता मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा पावसानं हाहाकार माजलेला आहे। आपण आता या बातमीमधले सुद्धा अपडेट्स घेणार आहोत। या मुसळधार पावसामुळे सध्या पुण्यामधल्या एकतानगर भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे सध्या नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालंय। रेस्क्यू ऑपरेशन सध्या तिथे सुरू आहे। माझा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। रोहन, सध्या रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत आलेलं आहे आणि आता किती नागरिकांचं स्थलांतर करण्यात पालिकेला यश आलंय? सिद्धेश, खरं तर खडकवासलातून आता 40,000 क्युसेक्सनं जे आहे ते पाणी या सगळ्या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे आणि सकाळपेक्षा जे आहे ते आता पाणी पातळी या सगळ्या एकतानगर सोसायटीमध्ये वाढलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर सकाळी काहीसं कमी प्रमाणामध्ये पाणी होतं आणि आता जे आहे ते नदीपात्रातून बाहेर सगळं पाणी जे आहे ते येताना सुरुवात झालेली आहे। आपण अगदी नदीपात्र प्रेक्षकांना दाखवूयात आणि कुठून पाणी सगळं जे आता सोसायटीमध्ये आणखीन शिरतंय ते देखील चित्र पाठवूयात। आपण जर पाहिलं तर हे समोर नदी जी आहे ती आपल्याला दिसते आणि या नदीतून सगळं पाणी आता एकतानगर सोसायटीमध्ये येतंय। खरं तर कालपर्यंत पाठीमागून जे आहे ते सोसायटीमध्ये पाणी होतं, परंतु आता मुख्य रस्त्यावरतीच पाणी जे आहे ते आता नदीपात्रातून येताना पाहायला मिळतंय, कारण का नदी जी आहे ती दुथडी भरून वाहते। कालपासून काही जणांचं जे बेसमेंटवरती राहतात अशा लोकांचं जवळपास 250-300 लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं। आज देखील 50 ते 60 लोक जे आहेत ते स्वतःहून त्या ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी गेलेले होते, परंतु आता जी आहे ती परिस्थिती आणखीन काहीशी बिकट पाहायला मिळते, कारण का अगदी गुडघाभर पाण्यातून या सगळ्या लोकांना जे आहे ते सोसायटीतून बाहेर पडावं लागतंय, कारण का सध्याच्या घडीला 40,000 क्युसेक्सने हे सगळं पाणी सोडलेलं आहे। अनेकांच्या काहींच्या गाड्या ज्या आहेत, फोर व्हीलर असतील, टू व्हीलर असतील, त्या आतमध्ये पार्किंगमध्ये अडकल्याची माहिती या नागरिकांनी बाहेर येऊन सध्या महापालिकेच्या यंत्रणेला दिलेली आहे। परंतु सध्याच्या घडीला ही पाणी पातळी वाढते, त्यामुळे जर का घाटमाथ्यावरती पाऊस सुरू राहिला आणि 40,000हून अधिक क्युसेक्सने पाणी सोडावं लागलं तर मात्र एकतानगरीचं चित्र वेगळं दिसू शकतं। त्यामुळे सध्या सगळ्या प्रशासनाच्या यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आपण जर पाठीमागे पाहिलं तर अग्निशामक दल असेल किंवा इतर यंत्रणा असतील, या सगळ्यांकडून येऊन इथं काळजी घेऊन काम केलं जातं आहे, कारण का सगळी यंत्रणा इथं बोलवण्यात आलेली आहे। लाईट ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत, कारण का सगळ्या फुटपाथवरती आणि रस्त्यावरती पाणी आता पोहोचलेलं आहे। तसेच जवान जे आहेत ते या ठिकाणी अग्निशामक दलाचे तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर का कोणाला रेस्क्यू करावं लागलं किंवा जे अजून देखील 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती लोक राहत आहेत ते घराबाहेर पडत नाहीयेत, कारण का त्यांना वाटतंय की आपल्यापर्यंत पाणी पोहोचणार नाही आणि अशा लोकांना जर का काही व्यवस्था करावी लागली तर त्यांना जर का बाहेर काढावं लागलं तर आपत्कालीन यंत्रणा जी आहे ती देखील सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदर या सगळ्या परिसरामध्ये सध्या पाण्याचा ओघ जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आणखीन रोहन, एकतानगरीमध्ये तू येताना म्हणतोयस पाहायला तसं मिळतोय। पाण्याचा ओघ वाढतोय। खडकवासला आणि पानशेत मधून सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये होतोय। हे सगळं होत असताना पाण्याचा ओघ वाढतोय, पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, पाणी सुद्धा साचतंय। पाणी अजून पण काल जेवढं साचलंय तेवढंच पाणी तिथे दिसतंय, याच्यापेक्षा सुद्धा आता अजून पाणी वाढण्याचा धोका तिथे संभावतोय। या पार्श्वभूमीवरती आता पालिका प्रशासन तर पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठल्या पद्धतीची पावलं उचलत नाहीये किंवा आले असतील तर त्यांचे प्रयत्न या संदर्भामध्ये आता कशा होत आहेत? खरं तर या सगळ्याची माहिती जी आहे ती आपण मागच्या वर्षी देखील घेतलेली होती, कारण का यापूर्वी देखील इतक्याच क्युसेक्सने पाणी जे आहे ते सोडलं जात होतं, परंतु तेव्हा ही परिस्थिती उद्भवत नव्हती, इकडे पाणी येत नव्हतं। याचं मुख्य कारण आपल्याला इथे पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हे नदीचं पात्र आहे। आपण थोडंसं, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की थोडंसं पुढे येऊन जर आपण दाखवलं तर प्रेक्षकांना कळेल की हे नदीचं पात्र आहे। थोड्या काही मीटर अंतरावरती इकडे नदी आहे आणि याच नदीच्या कडेला एक सीमाभिंत जी आहे ती काही फुटांची बांधलेली होती, परंतु काही पर्यावरण प्रेमींनी जी आहे ती नदीचा अडथळा होतोय म्हणून ही भिंत पाडून टाका, नदीच्या प्रवाहाला अडथळा होतोय म्हणून कोर्टामध्ये जाऊन ही भिंत जी आहे ती पाडली गेली आणि त्यानंतर जे आहे ते हे सगळे प्रकार होताना पाहायला मिळायला लागले। त्यानंतर जे आहे ते पाणी या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आणि अगदी ती भिंत अति मोठी होती, त्यामुळे या सगळ्या सोसायटींचं रक्षण त्याच्या माध्यमातून होत होतं। अजून देखील हीच मागणी आहे यापेक्षा नगरातली सोसायटीचं, जोपर्यंत संरक्षण भिंत जी आहे ती या ठिकाणी बांधली जात नाही, संरक्षण भिंत जोवर बांधली जात नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने दरवर्षी आम्हाला पुराचा सामना करावा लागू शकतो, कारण का मागच्या वर्षी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते या सगळ्या सोसायटीमध्ये होतं। अगदी पहिल्या मजल्यापर्यंत लोकांच्या पाणी पोचलं होतं। म्हणजे आपण जर ही सोसायटी जर पाहिली तर ही
राज अपार्टमेंट आहे आणि अगदी मागच्या वर्षी ह्या सोसायटीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी जे आहे ते पोहोचलेलं होतं आणि अगदी बाहेरपर्यंत रस्त्यापर्यंत मागच्या वेळेस आपण प्रेक्षकांना दाखवलं होतं की एकतानगर सोसायटीमध्ये पाणी आलेलं होतं, परंतु आत्ता 30-40 हजार क्युसेकला अशी परिस्थिती नाही आहे. परंतु जर का काही तासांमध्ये पावसाचा ओघ वाढला आणि जर का खडकवासला धरण क्षेत्रातून आणखीन पाण्याचा विसर्ग जर का करावा लागला तर मात्र परिस्थिती आणखी वेगळी दिसू शकते. त्यामुळे यंत्रणेला जे आहे ते या सगळ्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागते. आपण जर पाहिलं तर आता हे सगळे नागरिक जे आहेत ते बाहेर येताना पाहायला मिळतात. अगदी आपल्या लहान लहान मुलांना घेऊन ह्या सगळ्यांनी जे आहे ते बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत, कारण का आपल्याला प्रत्येकाचा जीव वाचवायचा आहे. कारण का सगळेजण जे आहेत ते पहिल्या मजल्यावरती दुसऱ्या मजल्यावरती आपण सेफ आहोत असं म्हणून अजूनपर्यंत थांबलेले आहेत. अगदी टेरेसवरून देखील अनेक जण जे आहेत ते सगळं पाऊस पाहत आहेत. परंतु जर का पाणी पातळी वाढली तर चित्र कदाचित वेगळं असू शकतं. त्यामुळे या सगळ्यांना स्थलांतरित करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांना आता योग्य ठिकाणी जे आहे ते पोहोचवलं जातं आहे आणि त्यांची व्यवस्था जी आहे ती केली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे घाट माथ्यावरती अजून देखील पाऊस जो आहे तो पडतोय आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेत. आता हे सगळे आपण पाहतोय की स्थलांतरित होत आहेत. हे सगळे पुणेकर आहेत आणि या सगळ्या एकतानगरच्या सोसायटींना लोकांना जे आहे ते व्यवस्थित एका ठिकाणी जे आहे त्यांची सगळ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे तुम्ही जावा अशा प्रकारचं आव्हान खरं तर काल सायंकाळपासून महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे. काही प्रमाणामध्ये काल लोक स्वतःहून निघून गेली, कारण का रात्रीतून जर पाऊस पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला गेला तर आपल्याला फटका बसू रोहन, शकतो. अगदी थोडक्यात परंतु मला अनेक फक्त एवढंच तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की आता या ठिकाणी आता पाणी कुठपर्यंत लागलेलं आहे आणि आता जिथे तू आहेस त्या इमारतीमधल्या त्या सर्व इमारतीमधल्या नागरिकांचं स्थलांतर व्यवस्थित झालंय का? खरं तर आता 40,000 क्युसेकने पाणी सोडल्यानंतर इथे आता म्हणजे इथं काहीच पाणी नव्हतं. अगदी 2 तासापूर्वी आपण ज्यावेळेस आलो तेव्हा इथं अजिबात काहीच पाणी नव्हतं. परंतु आता पाणी वाढलेलं पाहायला मिळतंय आणि अगदी आपण पाहतोय की ह्या सगळ्या सोसायटी ज्या आहेत त्या सोसायटींच्या बेसमेंटपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. ही सोसायटी अगदी बाहेरच्या साईडला आहे, तरी देखील या सोसायटीच्या आता पायऱ्यांपर्यंत पाणी आलेलं आहे. अजून थोडंसं पाणी वर गेलं तर यांच्या देखील बेसमेंटमध्ये पाणी जे आहे ते जाईल. त्यामुळे या सगळ्यांची भूमिका हीच आहे की जर का पाऊस पडला तर मात्र या सगळ्यांचं अवघड होऊ शकतं. त्यामुळे या लोकांना स्थलांतरित करण्याची भूमिका प्रशासनाने सांगितलेली आहे. प्रशासन त्यांना वारंवार सांगतंय की तुम्ही जे आहे ते स्थलांतरित व्हा, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरचे लोक अजूनही स्थलांतरित होत नाही आहेत. परंतु घाटमाथ्यावरचा पाऊस थांबला नाही आणि जर का भविष्यामध्ये पाणी पातळी जर का वाढणार असेल आणि जास्त क्युसेकने जर का पाण्याचा प्रवाह करावा लागला तर मात्र प्रशासनाला यांना जे आहे ते रेस्क्यू करून बाहेर काढावं लागेल. नक्कीच धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.